माझी या मातोरी गावातून महाराष्ट्रातील मराठा समाजाला जाहीरपणाने विनंती। आता सरकारला विनंत्या करायच्या मी बंद केल्या। आता त्यांना विनंती नसतो करत मी। त्यांना जितक्या दिवस विनंती करायची तितक्या दिवस केली। त्यांना जितक्या वेळेस सांगायचं तितक्या वेळेस सांगितलं। त्यांना हे जर करायचं असलं ना शांततेत चालावं लागतं। मला नाविलाजानं आज 20-25 हजार गाड्या वापस पाठवाव्या लागल्या। 20-25 हजार आकडा लक्षात येतो का तुमच्या? मी सांगितलं तुम्हाला आपल्या गोरगरीब मराठ्यांचं कल्याण व्हायचं या नाशी संधी आपल्याला पुन्हा सोडायची नाही। इथं आपल्या पायऱ्यालीत असलेल्या सगळ्या बांधवांना पुन्हा एकदा सांगतो, आज आपल्यापासून कोणाच्या एक बांधवाला इजा नाही झाली पाहिजे। वाहनं व्यवस्थित चालवा, असे वाहनं वापस पाठवायची वेळ माझ्यावर येऊ देऊ नका। तुम्हाला पळून नेमकं करायचंय काय? पुढं गेलं तरी आरक्षण आणि पाठीमागं राहिलं तरी आरक्षण। पुढचा आणि शेवटचा या आंदोलनाचा साक्षीदार आहे। 25 हजार गाड्या वापस पाठवणं म्हणजे 1.5-2 लाख लोक वापस पाठवायला लागले। तुम्ही शांततेत राहा आणि तुम्ही शांततेत गाड्या चालवा। उद्या सकाळपासून ज्यावेळेस आपण इथून निघतो त्यावेळेस एकामागं एकच गाडी पाहिजे आणि शांततेत पाहिजे। कोणीही 30-40च्या पुढे जायचं नाही। जास्तीत जास्त 30च्या स्पीडच्या पुढे कोणीच जायचं नाही, कारण आपल्यापासून कोणाला इजा नाही झाली पाहिजे किंवा आपल्या गाडीतल्या बांधवांना सुद्धा नाही झाली पाहिजे। आपल्या आंदोलनाला गालबोट लागतं हे लक्षात असू द्या। तुमचं पळणं 1 घंट्याचं होऊन जाईल, परंतु या मराठा समाजाला आणि आपल्या आंदोलनाला डाग नाही लागला पाहिजे। इथून पुढे आपल्यावर जबाबदारी, या मराठा जातीला डाग लागूच द्यायचा नाही, ही जबाबदारी आपल्यावर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।